बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। आजच्या व्हिडिओचा थंबनेल पाहिल्यानंतर एव्हाना तुम्हाला जाणवलं असेल काहीतरी झांगडगुत्ता नक्कीच दिसतोय। आजच्या व्हिडिओमध्ये चक्क लिहिलंय एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनणार। ज्या माणसाला आपण एक सेकंद आपण ज्या माणसाला त्या राज्याच्या या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर पाहू शकत नाही, त्या व्यक्तीबद्दल अनिश दादांनी नेमकं असं का लिहिलंय की हा व्यक्ती पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसणार आहे। तर लक्षात घ्या, आपण लिहिलंय म्हणजे काहीतरी विचार नक्की केलेला असणार। त्याचा आगा आणि त्याचा पिछा दोन्ही देखील तुम्हा सर्वांसमोर मी पुढच्या काही वेळात अगदी 10 मिनिटात घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय। काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हा सर्वांसमोर ठेवण्याचा माझा या मागचा हा एक निर्मळ हेतू आहे, एक निर्मळ उद्देश आहे। महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्रीपद हे काही साधं सुद्धा मुख्यमंत्रीपद नाही। गेल्या 2.5 वर्षामध्ये जो काही झांगडगुत्ता या महाराष्ट्रामध्ये या देवेंद्र फडणवीसांनी त्याच्या बगलबच्च्यांनी जो करून ठेवला, भारतीय जनता पक्षाचा कमळ फुलवायच्या नादामध्ये पूर्ण महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाचा चुथडा आणि चिखल करून ठेवला। आणि त्या सुपीक चिखलामध्ये, सुपीक म्हणण्यापेक्षा त्याला गलिच्छ चिखल म्हणता येईल, पण गलिच्छपणाच्या सुपीक चिखलामध्ये या देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा कमळ फुलवलं। होय, हे कमळच आहे। तुम्हाला जरी मुख्यमंत्रीपदी एक वेगळा माणूस, उपमुख्यमंत्रीपदी आणखी एक माणूस, धरण भरवणारा माणूस जरी दिसत असला तरी हे सारं कमळाचाच एक भाग आहे। हा ऑपरेशन लोटसच आहे, हे तुम्ही लक्षात घ्या। हे सर्व तुमचं लक्ष डायव्हर्ट करण्याचा प्रकार आहे। कोणी शिवसेनेचं धनुष्य घेऊन बसलंय, कोणी राष्ट्रवादीचं घड्याळ घेऊन बसलंय, पण हा सर्व प्रकार हा ऑपरेशन लोटस आहे। ऑपरेशन लोटस महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्ष यशस्वीरित्या राबवण्यामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल किंवा इतर न्याय व्यवस्था असतील, या सर्वांचं अमूल्य असं योगदान लाभलेलं आहे। मग त्याच्यामध्ये लवाद असतील, त्याच्यामध्ये राज्यपाल असतील, या सर्वांचं अमूल्य असं योगदान, या सर्वांचा अमूल्य असा आशीर्वाद या महाराष्ट्राच्या बेकायदेशीर सरकारच्या माथ्यावर आहे, हे नाकारता येत नाही। आता आजच्या व्हिडिओचं थंबनेल असं का असावं बरं की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे पुन्हा एकदा दिसतील। 2 कारण तुम्हाला सांगतो, 2 अतिशय महत्वाची कारण। काल परवामध्ये टाइम्स नाऊ, त्यानंतर नवभारत आणि त्यानंतर मेट्रोराईजचा सर्वे झालेला आहे आणि या सर्वेचा आकडा बाहेर आलेला आहे। आता टाइम्स नाऊ, मेट्रोराईज आणि नवभारत यांच्या सर्वेचे लोकसभेचे आकडे देखील मी पाहिलेले आहेत। लोकसभेचे आकडे त्यांनी काय आकडे दिले होते, लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचं म्हणजे पर्यायाने एनडीएचं सरकार येण्यासाठी किती खासदार त्यांचे निवडून येतील याचा आकडा देखील मी तुम्हाला सर्वांच्या समोर ठेवतो। आणि त्याचं सक्सेस रेशो हा किती पर्सेंटेज मध्ये सक्सेस होतो हे देखील तुम्हाला सर्वांसमोर ठेवतो। आणि आताचा आकडा त्यांनी काय सांगितलेला आहे। आणि दुसरं कारण म्हणजे काल परवा झालेली इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या महत्वाच्या अधिकाऱ्यांची किंवा चीफ कमिशनर इलेक्शन कमिशनची यांची झालेली ती प्रेस कॉन्फरन्स आणि राज्यांच्या निवडणुका जाहीर करणं, या 2 गोष्टींचा मी त्याला बेस देतोय, एक रेफरन्स देतोय। सगळ्यात महत्वाचं जी गोष्ट मी तुम्हाला सर्वांच्या समोर घेऊन येतोय तो म्हणजे काल परवा झालेला तो जे आकडे बाहेर आले, या सर्वेचे आकडे बाहेर आले, ते आकडे पहा काय सांगतायत नेमकं। हे आकडे सांगतायत भारतीय जनता पक्ष 95 ते 105 जागा महाराष्ट्रात जिंकताना दिसतोय। म्हणजे सध्याच्या घडीला भारतीय जनता पक्षाकडे या अगोदरच 103 ते 105 असे आमदार आहेत, विद्यमान आमदार आहेत। त्यामुळे 95, 95 ते 105 असा आकडा भारतीय जनता पक्ष कायम ठेवताना या मेट्रोराईजच्या म्हणजे टाइम्स नाऊ, मेट्रोराईज आणि नवभारतच्या सर्वेमध्ये दिसतंय। दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे एनडीए मधलं मी सांगतोय, महाराष्ट्रातल्या महायुतीचं, स्वयंघोषित महायुतीचं मी सांगतोय, एकनाथ शिंदेचा गट 19 ते 24 जागा घेताना दिसतोय। 19 ते 24 जागा। आता हा 19 सोडून द्या, आपण 24 पकडूया, आणि भारतीय जनता पक्षाचं 95 सोडून द्या, आपण 105 पकडूया। वरचा टप्पा 105 भारतीय जनता पक्ष, 24 जागा एकनाथ शिंदे, आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 7 ते 12, आपण 12 पकडूया। अशा प्रकारे 105, 24 आणि 12 अशा प्रकारे 141 जागा यांच्या महायुतीला मिळताना या सर्वे प्रमाणे आपल्याला कळतं।
आता मी तुम्हाला महाविकास आघाडीचा नेमका ह्यांचा आकडा काय सांगतो याच्यावर येतो. शिवसेनेला 26 ते 31 जागा, 26 ते 31, आपण 31 पकडूया. काँग्रेसला 42 ते 47, आपण 47 पकडूया. राष्ट्रवादी काँग्रेसला 23 ते 28, आपण 28 जागा पकडूया. अशा प्रकारे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला 47, शिवसेनेला 31 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 28 जागा मिळताना दिसतात. म्हणजे महाविकास आघाडीच्या आमदारांचीच बेरीज होते 106 जागा आणि अपक्ष आणि इतर छोटे मोठे पक्ष या सर्वांचा मिळून आकडा आहे 41 चा. अशा प्रकारे 288 जागांचा हा सर्वे तुम्हा सर्वांसमोर ठेवला. आता टाइम्स नाऊ, मेट्रोआइज आणि नवभारत यांचा लोकसभेचा सर्वे हा या एनडीएला जवळपास 390 प्लसचा आकडा दाखवत होता. किती? विशेषतः किंवा मी भारतीय जनता पक्षाबद्दल बोलेल. भारतीय जनता पक्ष हा एकट्याच्या जीवावर जवळपास 320 चा आकडा पार करेल अशा प्रकारचा ह्यांचा सर्वे होता. आता ह्यांच्या सर्वेप्रमाणे भारतीय जनता पक्षाकडे पाहायला गेलं तर भारतीय जनता पक्षाला 240 जागा मिळालेल्या आहेत. म्हणजे जवळपास 70 ते 80 जागा भारतीय जनता पक्षाच्या कमी झालेल्या आहेत. 70 ते 80 जागा, 70 ते 80 जागा हा जवळपास 40% अयशस्वीपणाचा रेशो दर्शवतो. 40% तुमचा सर्वे फेल झालेला आहे. लोकसभा निवडणुकीच्या नंतर महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी घडल्या. त्याचा ह्या सर्वेवर कशा प्रकारे परिणाम झालेला आहे हे कुठेही बाहेर आलेलं नाही. म्हणजे मुळात सर्वे ज्या वेळेस होतो कुठल्याही, मग टाइम्स नाऊ असेल, CNN असेल किंवा कुठलाही घ्या, सी वोटर असेल, TV9चा असेल, इंडिया टुडेचा असेल किंवा ABPचा सर्वे असेल, इतर कुठलेही प्रायव्हेट सर्वे घ्या, प्रत्येकाचा एक आकडा बाहेर आलेला असतो की आमचा हा सॅम्पल आहे. कारण सर्वे हा शेवटी सॅम्पलवर होतो, एका विशिष्ट सॅम्पलवर होतो. तो काही सर्व जनमताचा आकडा घेत नसतो. मी आजच्या सर्वे बद्दल कुठेही काहीही निगेटिव्ह सांगणार नाही. जे काही आहे ते तुम्हा सर्वांच्या समोर ठेवतोय आणि ह्याचं एकमेव कारण सांगतो, कारण हे सर्वे मनुष्याच्या मनावर एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा अगदी व्यवस्थित प्रयत्न करत असतात, ज्याला देवेंद्र फडणवीस फेक नॅरेटिव्ह असं नाव देत असतात. आज त्याच देवेंद्र फडणवीसांना हे अशा प्रकारचे फालतू सर्वे पेरून हा कुठला नॅरेटिव्ह सेट करत आहात, हाच माझा एक साधा प्रश्न आहे. आता फेक नॅरेटिव्ह कसा पहा. लोकसभा निवडणुकीनंतर इतर राज्यांचं सोडून द्या, महाराष्ट्रामध्ये जो काही या भारतीय जनता पक्षाला गाडायचं काम, या भारतीय जनता पक्षाच्या प्रणित एनडीएला गाडायचं काम, महायुतीला गाडायचं काम शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अगदी यथायोग्य केलेलं आहे. 42 जागांवरचा ह्यांचा एनडीए जवळपास आपण 15 ते 16 जागांवर आणून ठेवला. महाराष्ट्रामध्ये ह्यांचं अपयश हे घवघवीत अपयश झालं. भारतीय जनता पक्ष 23 जागांवरून 9 जागांवर येऊन ठेपलेला आहे. 9 जागांवर. अजूनही तो पिंड जळला पण काही, सुंब जळला पण पीळ गेला नाही वगैरे काय म्हणतात त्याला मराठीतल्या म्हणी, तोच प्रकार दिसतो. हे आता नरेटिव्ह सेट करून अशा प्रकारचं निगेटिव्ह वातावरण आपल्या कार्यकर्त्यांच्या मनातून काढण्यासाठी हा तो झालेला प्रयत्न. आता एकनाथ शिंदेंना नाराज कसं करता येईल मग? अशा प्रकारचे सर्वे दिल्यानंतर स्वतःच्या 105 जागा जागेवर ठेवलेल्या आहेत, एकाही जागेची घट दाखवलेली नाही. आता तुम्ही पहा, याच्यातला एक महत्वाचा क्लू मी इथे पकडतो. याच्या पुढे हा सर्वे काय सांगतो की मुख्यमंत्री पदासाठी महाराष्ट्रात सर्वात पसंतीचे चेहरे कोणते? तर सगळ्यात पहिल्या क्रमांकाची पसंती ही एकनाथ शिंदेच्या नावाला आहे, जी आहे 27%. 27%. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं नाव येतं, शिवसेनेच्या पक्ष प्रमुखांचं, जे आहे 23%. आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं नाव जे आहे 21%. विशेष बाब तुम्हाला सांगतो, अजित पवारांचं यामध्ये नावच नाहीये. नावच नाही. चला, अजित पवारांचं नाव आपण एक क्षणी बाजूला ठेवूयात. त्यांना कुणीही मतदान केलेलं नाही त्या सर्वेमध्ये. पण माझा एक साधा प्रश्न आहे, जो मी क्लू तुम्हाला सांगतो. ज्या माणसाला 24 आमदार हा सर्वे सांगतो, त्या माणसाला 27% लोक मुख्यमंत्री पदासाठी, बघा लक्षात घ्या,
सर्वे असा कॉन्ट्रडिक्शन कधीही नसतो. ज्या माणसाला 24 आमदार दाखवले जातात तो माणूस 27% आकडा घेतो. 27%. हा सगळा जो विरोधाभास आहे या सर्वेचा, त्यामुळे या सर्वेच्या विश्वासार्हतेवर मला एक साशंकता वाटते. ह्या सर्वेमध्ये आणखी काही गोष्टी आहेत, तुम्ही लक्षात घ्या. आता मला एक साधं सांगा, तुम्हाला टाइम्स नाऊ किंवा मेट्रोराईज किंवा नवभारत यांच्यातर्फे कधी तुमच्या कुठल्याही शहरामध्ये, म्हणजे तुम्ही सर्वजण मला महाराष्ट्रभरातून पाहता, महाराष्ट्रभरात तुम्हाला या सर्वेचं कुणी आलेलं आहे, तुम्हाला काही प्रश्न विचारते, जर असं कोणी सापडलं असेल तर कृपया मला कमेंटमध्ये उत्तर द्यावं. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्हाला जर असा कोणी प्रश्न कारण ह्या सगळ्या मागचा उद्देश असं की हा सर्वे कधी झाला. अनेक सर्वेंवर आमचं लक्ष असतं, स्वतः माझं वैयक्तिक लक्ष असतं आणि अनेक सर्वेची मी माहिती काढण्याचा प्रयत्न करतो, कारण त्यांच्याकडे ती माहिती दिली देखील जाते. सॅम्पल किती होतं, पुरुष किती, महिला किती, वयोगट काय होतं, कुठल्या काळात हा सर्वे झाला, कुठल्या डेट रेंज मध्ये हा सर्वे झाला, काय काय प्रश्न विचारले गेले, मराठा आरक्षणाच्या संदर्भात काय भूमिका तुम्ही विचारली लोकांना, या सगळ्या गोष्टींचा उहापोह तिथे झालेला असायला हवा. पण या सगळ्याची माहिती घेतली असता मला अशी कुठलीही माहिती माझ्या समोर आलेली नाही. सॅम्पलचा काउंट देखील माझ्या समोर आलेला नाही. त्यामुळे हे असले सर्वे तुम्ही समाज माध्यमांमध्ये आणत असताना त्याला आगापिछा असायला हवा. असो, या सर्वे विषयी आम्हाला काहीही म्हणायचं नाही. आज कोणीही उठेल, आपल्या घरामध्ये 4 माणसांचा सर्वे घेईल आणि म्हणेल की अशा प्रकारे भारतीय जनता पक्ष 288 पैकी 289 जागा महाराष्ट्रामध्ये जिंकत आहे. आता तुम्हाला मी काही महत्वाच्या गोष्टी सांगतो, जो फॅक्ट ह्यांनी विचारात घ्यायला हवा होता. मनसे आणि वंचित यांची भूमिका अजूनही स्पष्ट नसताना या सर्वेचे आकडे नेमके तुम्हाला कुण्या दिशेला घेऊन जाणार आहेत मला माहित नाही. बघा, सगळ्याच गोष्टींचा विचार व्हायला हवा असतो. आपण म्हणाल मनसे कमजोर आहे, वंचितचं मला माहित नाही, पण त्या सर्व गोष्टी, ते सर्व फॅक्ट शेवटी सर्वेवर परिणाम करत असतात, हे मान्य करायला लागतं. तरी देखील या गोष्टी स्पष्ट नसताना हे असे सर्वे तुम्ही मार्केटमध्ये आणून नेमकी 27% ही ज्याची कोणाची तुम्ही भूमिका मांडताय पेड पाकिटं घेऊन मला माहित नाही, पण हे सगळं तुमचं फेल्युअर कुठेतरी काउंट होत असतं. मराठा फॅक्टर हा सर्वेत समाविष्ट होता का हे देखील माहिती नाही, कारण त्या जरांगे पाटील साहेबांनी जो काही घाम फोडलाय ह्यांना, तो घाम मी तुम्हाला दुसऱ्या ज्या मुद्द्यावर मी येणार आहे तो आहे इलेक्शन लांबवण्याचा मुद्दा, जो त्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स झाली चीफ इलेक्शन कमिशनरची, त्यामध्ये मराठा हा फॅक्टर सर्वात सर्वोच्च आहे. त्यात दुसरा देखील एक फॅक्टर आहे, तो देखील तुम्हा सर्वांसमोर घेऊन येईल. पण मराठा फॅक्टरला या सर्वेत समाविष्ट जर केलं असतं तर तुम्हाला हे सारे आकडे उलटेच्या पालटे होताना दिसले असते. माझी भाषा थोडीशी वेगळी येते मध्ये मध्ये, ती समजून घ्यावी. उलटेच्या पालटे म्हणजे जो 24% आहे तो आकडा तुम्हाला 2% सुद्धा घेऊन येऊ शकतो. जरा प्रश्न व्यवस्थित विचारायला हवेत आणि प्रश्नांची बारीक फोड करायला हवी. ओव्हरऑल प्रश्न तुम्ही घेऊ शकत नाही. आता अजित पवारांना तुम्ही 7 ते 12 जागा, या सर्वेमध्ये जो आकडे मी समोर घेतले 7 ते 12 जागा दिसत आहेत, त्या 40 आमदारांच्या अजित पवारांच्या गटाला 7 ते 12 आमदार दाखवल्यानंतर एक तर लोकसभेत 1 खासदार, म्हणजे हा सर्वे अजित पवार गटच संपवून टाकतोय की काय. एकतर ह्यांचं मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत कुठेही नाव नाही. हा माणूस मुळात गेलेला आहे त्या मुख्यमंत्री पदासाठी. मागेही त्यांनी एका भाषणात बोलून दाखवलं, मी 90चा आहे, देवेंद्र फडणवीस 99चे आहेत, एकनाथ शिंदे 2004चा आहे, मी सिनियर, माझ्यावर कायम अन्याय झाला. या सगळ्या गोष्टी भविष्यात तुम्हाला साऱ्याच्या साऱ्या ह्या सर्वेच्या, कारण आपण आपल्या 105 जागा कायम ठेवल्या, एकनाथ शिंदेला 27%ची पसंती देऊन त्याला देखील खुश ठेवला, पण या अजित पवारांचं काय करायचं ह्याचा मात्र कुठेही या सर्वेत विचार झालेला नाही. तर सर्वेच्या त्या जे कोणी असतील त्या सर्वेच्या प्रमुखांना सांगणे, बाबा अजित पवारांना पण थोडं खुश ठेवत जा. तुम्हाला एक साधं उदाहरण देऊ का? हे सर्वे वगैरे हे सगळं साफ झूट असतं, हे साफ झूट. जनतेच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय याचा तुम्ही आज काहीही सांगू शकत नाही. कारण तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. काल परवा 2 दिवस मी बारामती विधानसभा आणि शिरूर विधानसभेच्या दौऱ्यावर होतो. बारामती विधानसभेमध्ये किंवा शिरूर विधानसभेमध्ये ग्राउंड लेवलला नेमकी परिस्थिती कशी आहे, जमिनी स्तरावर काम कसं चालू आहे, जमिनी स्तरावरचं राजकारण कसं, या अनेक गोष्टींचा आढावा घेत असताना पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी असतील, जिल्हा प्रमुखांच्या गाठीभेटी असतील, या सर्वांचा एक भाग मी होतो. त्यामुळे मला अनेक गोष्टी तिथे जाणवल्या. त्यातलं एक उत्तम उदाहरण मला तुम्हा सर्वांसमोर ठेवायचंय, जे आहे दौंड विधानसभेमधलं. दौंड विधानसभा ही बारामती लोकसभेचा एक भाग आहे.
या बारामती लोकसभेतल्या दौंड विधानसभेमध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो, राहुल कुल आणि रमेश थोरात हे 2019चे उमेदवार होते. राहुल कुल हे भारतीय जनता पक्षाचे म्हणजे रासपचे तसं पाहायला गेलं तर उमेदवार, पण भाजपने चोरले होते. त्यांना राहुल कुल हे विजयी झाले. त्यांना 1,03,664 इतकं मतदान पडलं. आणि रमेश थोरात हे मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अखंडित राष्ट्रवादी काँग्रेसचे हे उमेदवार होते. त्यांना 1,02,918 इतकं मतदान झालं. दोघांच्या मधला फरक हा 746 मतांचा होता. म्हणजे 746 मतांनी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार तिथे निवडून आला होता. आता मला हे सांगण्याचं कारण तुम्हाला सांगतो. आज राहुल कुल भारतीय जनता पक्षामध्ये कायम आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, अखंडित राष्ट्रवादी काँग्रेस मधले रमेश थोरात हे आज अजित पवार गटामध्ये आहेत. म्हणजे ज्यावेळेस बारामती लोकसभा निवडणूक लढली गेली त्यावेळेस रमेश थोरात आणि राहुल कुल हे एकमेकांच्या विरोधात लढलेली माणसं एकत्र काम करत होती. याचा अर्थ दौंड विधानसभेतून या दोघांचाही मतदानाचा जर काउंट तुम्ही पाहिलात तर 1,03,664 आणि 1,02,918 अशा प्रकारे जवळपास 2,05,000 आणि काही नाही तर 1.5 लाख तर कुठेच जायला नको होते. पण जर तुम्ही पाहाल दौंड विधानसभेतून जे बारामती लोकसभेसाठी सुप्रियाताईंना फक्त त्यांना पाहिजे तेवढी मतं नाही, त्यांना लीड मिळालं आणि ते लीड जवळपास 26,700 मतांचं होतं. दोनही व्यक्ती अपोजिशनवाली आणि सरकारमध्ये बसलेल्या, म्हणजे ज्यावेळेस आमदार म्हणून निवडून आले म्हणून सरकारमध्ये बसलेलं म्हणतोय, या दोनही व्यक्ती एकत्र आल्यानंतर देखील जनता काय विचार करते हे तुम्ही आज सांगू शकत नाही. 26,700चं लीड देणारी ती मायबाप जनताच होती. या गोष्टी आपल्याला विचारात घ्यायला हव्यात. या सर्व गोष्टी या सर्वांच्या पलीकडच्या असतात. मी दुसरा जो मुद्दा आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा तो माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येईल, जेणेकरून आजच्या व्हिडिओची वेळ मला मर्यादित ठेवता येईल. त्यामुळे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची त्या दिवशीची प्रेस कॉन्फरन्स मी पुढच्या भागात घेऊन येईल. एक गोष्ट जाता तुम्हा सर्वांसमोर पुन्हा एकदा घेऊन येतो. उभ्या महाराष्ट्रातल्या जनतेचं मत तुम्हा सर्वांसमोर पुन्हा एकदा ठेवतो आणि ते मत आहे आजच्या घडीला या महाविकास आघाडीचं नेतृत्व म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळेस भविष्यामध्ये बसेल, हे सर्वे वगैरे सर्व जाऊ द्या, भविष्यामध्ये ज्यावेळेस निवडणुका होतील यांच्या धमक असली तर निवडणुका घडवून दाखवतील. आणि ज्यावेळेस या निवडणुका होतील त्यानंतर ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार, कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे लोकसभा निवडणुकांनंतर जवळपास 173 ठिकाणी महाविकास आघाडीला लीड आहे. महाराष्ट्रामध्ये बहुमताचा आकडा हा 145 प्लसचा आहे. 173 आणि 145 जर तुम्ही गणित घातलात तर भविष्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रावर येणार, याच्यामध्ये काहीही दुमत नाही. पण ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येणार त्यावेळेस या सरकारचं नेतृत्व जर कोणी करावं असं तुम्हाला प्रश्न कोणी विचारला, उभ्या महाराष्ट्रातल्या जनतेला प्रश्न विचारला, तर एकच नाव आजच्या घडीला सर्वांच्या तोंडावर येतं आणि ते नाव म्हणजे श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे. हे एकमेव नाव महाराष्ट्रातल्या जनतेसमोर येतं. 60, 70, 80% नाही तर 100% महाराष्ट्रातली जनता ज्यांनी कोरोनाच्या काळातला महाराष्ट्राचं सुशासन पाहिलेलं आहे ते सर्वच्या सर्व सांगतात 100% उद्धव बाळासाहेब ठाकरे. या सर्वांना आपण सर्व फाट्यावरच मारत आहात, त्या बाबतीत तुमच्या माझ्या मनामध्ये काही दुमत नसेल. पण तरी देखील शिवसैनिकांनो, महाविकास आघाडीच्या सैनिकांनो, कुठेही गाफील राहू नका. या सर्वाचा बारीक विचार करा. कुठे कुठे काय गोष्टी घडतायत, काय गोष्टी आपल्याला अनुकूल असतील, काय गोष्टी आपल्याला प्रतिकूल असतील, त्या सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेवा आणि त्याच्यावर योग्यरित्या कारवाईला सुरुवात करा, कार्यवाहीला देखील सुरुवात करा. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.